मनाविरुद्ध झालेलं लग्न दोघांसाठीही एका अनोळखी प्रवासाची सुरुवात ठरतं. कारण ना एकमेकांच्या आवडी माहिती असतात, ना स्वभाव, ना मनात प्रेम असतं, ना भविष्याची स्वप्न एकत्र पाहिलेली असतात. फक्त परिस्थितीमुळे एकाच छताखाली राहण्याची वेळ आलेली असते. सुरुवातीला दोघांमध्ये अवघडलेपणा, शांतता, गैरसमज आणि अंतर असतं. एकमेकांशी बोलतानाही शब्द जपून वापरले जातात, नजरा टाळल्या जातात, मनात अनेक प्रश्न असतात. पण दिवस सरत जातात तसे रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींमधून एकमेकांचा स्वभाव समजू लागतो. ती त्याच्या जबाबदारीची जाणीव पाहते, तो तिच्या मनातील वेदना आणि संघर्ष ओळखू लागतो. नकळत एकमेकांची काळजी घेणं सुरू होतं. आजारी पडल्यावर औषध देणं, थकून आल्यावर पाण्याचा ग्लास पुढे करणं, मन उदास असताना शांतपणे सोबत बसणं, कोणताही दिखावा न करता एकमेकांच्या भावनांना समजून घेण्याचा प्रयत्न करणं. या छोट्या कृतीमधून विश्वासाची पहिली वीट रचली जाते. नंतर हळूहळू संवाद वाढतो, हसू वाढतं, गैरसमज कमी होतात. एकमेकांचे दुःख, स्वप्न, भीती आणि इच्छा मनमोकळेपणाने सांगितल्या जातात. मैत्री निर्माण होते. त्या मैत्रीतून आपुलकी वाढते. आपुलकीचं रूपांतर विश्वासात होतं आणि विश्वासाचं रूपांतर प्रेमात कधी होतं हे दोघांनाही कळत नाही. ज्याचं लग्न मनाविरुद्ध झालं होतं तेच नातं हळूहळू मनापासून स्वीकारलं जातं. कारण प्रेम नेहमी पहिल्या नजरेतच होतं असं नसतं. कधी कधी ते रोजच्या छोट्या त्यागातून, परस्पर सन्मानातून, एकमेकांच्या सुखदुःखात खंबीरपणे उभं राहण्यातून आणि आयुष्यभर साथ देण्याच्या निशब्द वाचनातून जन्म घेतं. आणि मग एकेकाळी पूर्णपणे अनोळखी असलेलं दोन जीव एकमेकांच्या आयुष्याचा सर्वात मोठा आधार बनतात. सकाळ झाली तशी दोघेही नेहमीप्रमाणे आपापल्या कामात व्यस्त झाली. पण काल रात्री झालेल्या छोट्याशा संवादामुळे त्यांच्या मनातील दुरावा थोडासा कमी झाला होता. ती स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होती तर तो शांतपणे तिच्याकडे पाहत होता. काही क्षणांनी तो हळूच म्हणाला, मी मदत करू का? ती थोडी आश्चर्यचकित झाली, कारण लग्नानंतर पहिल्यांदाच त्याने स्वतःहून मदतीचा हात पुढे केला होता. तिने हलकसं हसत हो म्हटलं आणि त्याने भाज्या चिरायला सुरुवात केली. दोघांमध्ये फारसं बोलणं नव्हतं, पण शांततेतही एक वेगळीच आपुलकी जाणवत होती. नाश्ता झाल्यावर तो कामासाठी बाहेर पडला. जाताना पहिल्यांदाच तिला म्हणाला, काळजी घे. त्या दोन शब्दांनी तिच्या मनात दिवसभर एक वेगळीच भावना निर्माण झाली. संध्याकाळी तो परत आला तेव्हा तिच्या आवडीचे गरमागरम समोसे आणि गोड जिलेबी घेऊन आला. ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. तुला हे आवडतं ना? त्याने सहज विचारलं. तिला क्षणभर शब्दच सापडले नाही, कारण तिच्या आवडीकडे कुणीतरी इतक्या मनापासून लक्ष दिलं होतं. त्या दिवशी दोघे गच्चीवर बसून बराच वेळ गप्पा मारत राहिले. लहानपणीच्या आठवणी, अपूर्ण स्वप्न, मनातली भीती आणि आयुष्याबद्दलच्या अपेक्षा एकमेकांना सांगू लागले. त्या क्षणी त्यांना जाणवलं की मनाविरुद्ध झालेलं हे लग्न आता फक्त एक नातं राहिलेलं नव्हतं, तर दोन मनं हळूहळू एकमेकांवर विश्वास ठेवायला शिकत होती. आणि त्या विश्वासातून नकळत प्रेमाची पहिली कळी उमटू लागली होती. काही दिवस असे शांतपणे आणि हळूहळू बदलत गेले. आता त्यांच्या नात्यात आधीसारखा ताण राहिला नव्हता. ती त्याच्याशी बोलताना आधी इतकी घाबरत नव्हती आणि तोही तिच्या छोट्या छोट्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. एक दिवस ती आजारी पडली. नेहमीप्रमाणे सगळं स्वतः सांभाळण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याच्या लक्षात आलं की तिच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता. तो ऑफिसमधून लवकर घरी आला आणि तिच्यासाठी औषधं, गरम सूप घेऊन आला. तिने आश्चर्याने विचारलं, तुला एवढं कशाला करावंसं वाटलं? तो हसत म्हणाला, कारण आता तू फक्त माझी जबाबदारी नाहीस, तू माझा आयुष्याचा भाग झाली आहेस. हे शब्द ऐकून तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. ज्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवायचं तिने कधी मनापासून स्वीकारलं नव्हतं, त्याच व्यक्तीकडून आज तिला आपलेपणाची जाणीव होत होती. पण त्याच्या या वाढत्या जवळीकीला एक नवीन परीक्षा येणार होती. अचानक त्यांच्या भूतकाळातील एक व्यक्ती त्यांच्या आयुष्यात परत आली आणि तिच्या मनात पुन्हा अनेक प्रश्न उभे राहिले. तिला वाटू लागलं की कदाचित त्याच्या मनात अजूनही जुन्या आठवणी आहेत. आता पहिल्यांदाच तिला भीती वाटली त्याला गमावण्याची. काही दिवसांनी त्याच्या भूतकाळातील ती व्यक्ती अचानक त्याच्या घरी आली आणि तिच्या येण्याने दोघांच्या आयुष्यात पुन्हा एकदा जुन्या आठवणींचं वादळ उठलं. ती शांतपणे सगळं पाहत होती, पण मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. तिला वाटत होतं की ज्याच्यावर तिने हळूहळू विश्वास ठेवायला सुरुवात केली तो कदाचित अजूनही कोणाच्या तरी आठवणीत अडकलेला आहे. पण त्या रात्री त्याने
तिच्या डोळ्यातील वेदना ओळखल्या आणि तिचा हात धरून म्हणाला, माझा भूतकाळ काहीही असो, माझं वर्तमान आणि माझं भविष्य आता तुझ्यासोबत आहे. हे ऐकून तिच्या मनातील सगळ्या भीती हळूहळू विरघळू लागल्या आणि पहिल्यांदाच तिला जाणवलं की मनाविरुद्ध झालेलं हे लग्न आता तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर निर्णय बनत चाललं आहे. त्या रात्रीनंतर त्याच्या नात्यात एक वेगळाच बदल झाला होता. आता दोघांमध्ये फक्त जबाबदारीचं नातं राहिलं नव्हतं, तर एकमेकांसाठी काळजी, विश्वास आणि प्रेम निर्माण झालं होतं. ती आधी ज्या घरात परकी असल्यासारखी वावरायची, त्याच घरात आता तिच्या हसण्याने आनंद भरून राहू लागला होता. तोही आधीसारखा शांत आणि दूर राहणारा नव्हता. तिच्या चेहऱ्यावरचं छोटस दुःखही त्याला लगेच जाणवायचं. एक दिवस सकाळी ती जुन्या कपाटाची साफसफाई करत होती, तेव्हा तिला त्याचा एक जुना फोटो आणि काही पत्र सापडली. क्षणभर तिच्या मनात पुन्हा शंका निर्माण झाली. तिने काही न बोलता ते सगळं बाजूला ठेवलं, पण तिच्या चेहऱ्यावरची नाराजी त्याच्या नजरेतून सुटली नाही. तो तिच्या जवळ आला आणि शांतपणे विचारलं, काय झालं? काही मनात आहे का? ती थोडा वेळ गप्प राहिली आणि मग म्हणाली, कधी कधी वाटतं की मी तुझ्या आयुष्यात उशिरा आले. तुझ्या जुन्या आठवणींमध्ये माझ्यासाठी जागा आहे का? तिचं बोलणं ऐकून तो काही क्षण शांत राहिला. मग त्याने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, जुन्या आठवणी आयुष्याचा एक भाग असतात, पण त्या आयुष्याचं भविष्य ठरवत नाहीत. माझ्या आयुष्यात तू आलीस आणि मला पुन्हा आनंद कसा अनुभवायचा ते शिकवलंस. हे शब्द ऐकून तिच्या डोळ्यात अश्रू आले, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, तर ते विश्वासाचे होते, ज्याची ती इतके दिवस वाट पाहत होती. त्यानंतर दोघांनी मिळून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला सुरुवात केली. कधी दोघे मिळून स्वयंपाक करायचे, कधी रात्री उशिरापर्यंत गप्पा मारायचे, तर कधी न बोलताही एकमेकांच्या सोबत शांत बसण्यात समाधान मिळायचं. पण आयुष्य प्रत्येक नात्याची परीक्षा घेत असतं. काही दिवसांनी त्यांच्या कामात मोठी अडचण निर्माण झाली. अचानक नोकरी जाण्याची शक्यता निर्माण झाली आणि घरातील जबाबदाऱ्यांचा भार वाढला. तो आतून खचला होता, पण त्याने तिच्यापासून ते लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती आता पूर्वीसारखी अनोळखी नव्हती. त्याच्या डोळ्यातील चिंता तिने ओळखली. ती त्याच्या जवळ बसली आणि म्हणाली, जेव्हा तू माझ्या कठीण काळात माझ्यासोबत उभा राहिलास, तेव्हा आज तुझ्या कठीण काळात मी तुझ्या सोबत नाही उभी राहणार का? त्या एका वाक्याने त्याच्या मनातील सगळा भार हलका झाला. त्याला जाणवलं की ज्या मुलीला त्याने कधी फक्त एक जबाबदारी म्हणून स्वीकारलं होतं, तीच आज त्याच्या आयुष्याची सर्वात मोठी ताकद बनली होती. आता त्यांचं नातं प्रेमाच्या त्या टप्प्यावर पोहोचलं होतं, जिथे मोठमोठ्या शब्दांची गरज नव्हती, फक्त एकमेकांची साथ पुरेशी होती. पण त्यांना अजून माहिती नव्हतं की पुढे त्यांच्या आयुष्यात अशी एक घटना घडणार होती, जी त्यांच्या प्रेमाची खरी परीक्षा घेणार होती.